नमस्कार मंडळी. तर आज आहे माझ्या इंटरमिटंट फास्टिंगचा 7वा दिवस. सकाळ उठून सर्वात पहिले गरम पाणी प्यायले. आणि मंडळी, आज खरं सांगू ना, तर मला एवढी भूक लागते की अजिबात डाएट करायचं मन करत नाही आहे. काल रात्री 10:30 वाजता माझं जेवण फिनिश झालं होतं आणि 14 तासांच्या फास्टिंगप्रमाणे आज माझी इटिंग विंडो 12:30ला चालू व्हायला हवी होती. पण मी आज 11:30 वाजताच खायला सुरुवात केली, म्हणजे आज मी फक्त 13 तासांची फास्टिंग केलेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. सर्वात पहिले खाल्ला पेरू. नाश्त्यामध्ये मी आज ढोकळा केलेला होता, जो मी घरीच बनवलेला होता. सोबत चहा घेतला. नंतर कलिंगड खाल्लं. दुपारी जेवणामध्ये होते 2 फुलके, बटाट्याची भाजी, सोबत गाजर आणि काकडी घेतलेली होती. संध्याकाळी चहा घेतला आणि आज मला ना बटर खायची खूप इच्छा झालेली होती, तर एक बटर खाल्लं. नंतर खाली गेले आणि आज आमच्या समतानगरच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर मला एवढं भारी वाटलं ना, आणि आता असं वाटलं की खरंच आपल्या घरीसुद्धा बाप्पा लवकरात लवकर घरी येणार आहेत. आणि तिथे मस्त एन्जॉय केलं आणि घरी आले. आज रात्रीच्या जेवणामध्ये होतं मटार आणि पनीरचा पुलाव, थोडंसं लोणचं घेतलेलं होतं. आज माझं जेवण 10 वाजता फिनिश झालं. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.